नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे परत एकदा तुमच्या आवडत्या चॅनल हॅलो टीचरमध्ये। मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या अंतर्गत भरपूर लोकांनी फॉर्म फिलअप केलेले आहे। काही लोकांनी ऑनलाईन फॉर्म भरले, काही लोकांनी ऑफलाईन फॉर्म भरलेले आहे। तर काही लोकांचे अर्ज जे आहे ते अप्रूव्हल झालेले, काही लोकांच्या अर्जाला मंजुरी मिळाली, काही लोकांच्या अर्जाला मंजुरी मिळाली नाही। ठीक आहे, तर तुमच्या फॉर्मचा स्टेटस काय आहे, म्हणजे तुमचा फॉर्म पेंडिंग ठेवण्यात आलेला आहे की काय करण्यात आलेला आहे, पेंडिंग ठेवला असेल तर कोणत्या कारणास्तव ठेवलेला आहे, ही सर्व माहिती आता ॲपवर उपलब्ध आहे। आणि हे तुम्ही बघू शकता, नारी शक्ती ॲप जे आहे त्या ॲपवर सगळी माहिती आपल्याला मिळणार आहे। ठीक आहे, तर त्याच्यामध्ये तुम्ही एडिटिंगसुद्धा करू शकता। तुमचा काही फॉर्म चुकला असेल तर, तुमचा फॉर्म रिजेक्ट झाला असेल तर तुम्ही परतसुद्धा अप्लाय करू शकता। ठीक आहे, तर आता हे कशा प्रकारे करायचं ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। मित्रांनो, नारी शक्ती दूत हे ॲप ओपन केल्यानंतर तुमच्यासमोर असं एक होम पेज येईल। याच्यामध्ये मुख्यमंत्री महिला सक्षमीकरण अभियान, याच्यामध्ये बघू शकता तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, महिलांच्या योजना आणि अर्ज केलेले अर्ज। तर महिलांच्या योजनेमध्ये नवीन योजना आता अपडेट झालेल्या आहे। मित्रांनो, तुम्हाला जर नवीन योजना बघायची असेल तर तुम्ही या योजनेवरती क्लिक करून बघू शकता। ठीक आहे, तर त्याच्या अगोदर मित्रांनो आपल्याला नारी शक्ती दूत या ॲपमध्ये आपल्या अर्जाचं स्टेटस कसं बघायचं आहे ते आता आपण बघूया। ठीक आहे, तर याच्यामध्ये बघू शकता मित्रांनो, नारी शक्ती दूत, नंतर योजना आणि नंतर केलेले अर्ज असा तिसऱ्या नंबरचा ऑप्शन आहे। ठीक आहे, तर केलेले अर्ज या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। आता मी याच्यावर क्लिक करणार आहे। बघा, केलेले अर्ज याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही आतापर्यंत जेवढे पण फॉर्म फिलअप केलेले असेल त्या सर्व फॉर्मचे इथे तुम्हाला नावे दिसणार आहे, म्हणजे त्या फॉर्मची अपडेट तुम्हाला इथे दिसणार आहे। आता त्या फॉर्ममध्ये तुम्ही जी इन्फॉर्मेशन भरलेली असाल आणि काही इन्फॉर्मेशन आता याच्यामध्ये 4 ऑप्शन जे आहे ते नवीन अपडेट झालेले आहे नारी शक्ती दूतमध्ये। तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता तुमचे फॉर्म कशामुळे पेंडिंग आहे ते कारण तर दाखवणार नाही, परंतु पेंडिंग आहे की अप्रूव्हल झाले किंवा रिजेक्ट झाले सर्व माहिती याच्यामध्ये आपल्याला दिसणार आहे। ठीक आहे, तर मित्रांनो आपण इथे बघू शकता हे एक अर्ज मी ओपन केलेला आहे। याच्यामध्ये अर्ज ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे अर्जाचा तपशील दिसत असेल, तो ब्लर करून ठेवला आहे मी। ठीक आहे, तर अर्जाचा तपशील दिसत आहे मित्रांनो, आणि याच्यानंतर अर्जदाराचा सर्व डाटा तुम्हाला याच्यामध्ये दिसणार आहे। ठीक आहे, बघायला मिळणार आहे। तर याच्यामध्ये हे 4 ऑप्शन आता अपडेट झालेले आहे। ठीक आहे, याच्यामध्ये तुम्ही ॲडिट फॉर्मचा ऑप्शन बघू शकता पहिल्या क्रमांकाला, दुसऱ्या क्रमांकाला आहे पेंडिंग टू सबमिटेड, आणि तिसऱ्या क्रमांकाला जे ऑप्शन आहे मित्रांनो SMS व्हेरिफिकेशन डन, आणि चौथ्या नंबरचा आहे आय बटन। ठीक आहे, तर असे 4 ऑप्शन याच्यामध्ये आलेले आहे मित्रांनो। तर याच्यामध्ये ॲडिट फॉर्मचं एक ऑप्शन आहे बघा, तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता ॲडिट फॉर्म। तर ॲडिट फॉर्ममध्ये तुम्हाला काही माहिती आणखी टाकायची असेल तर तुम्ही ॲपच्या माध्यमातून ॲडिट करू शकता। ठीक आहे, काही माहिती तुमची राहिलेली असेल किंवा काही चुकीची माहिती तुमच्याकडून प्रोव्हाइड झाली असेल तर याच्यामध्ये तुम्हाला ॲडिट करून परत सबमिट करण्याचे ऑप्शन आहे। ठीक आहे, याच्यानंतर मित्रांनो थोडंसं झूम करून दाखवतो तुम्हाला, हे बघा, याच्यानंतर जे दुसऱ्या नंबरचा ऑप्शन आहे पेंडिंग टू सबमिटेड। ठीक आहे, पेंडिंग टू सबमिटेड म्हणजे नेमकं काय, तर प्रलंबित सबमिट केलेले। ठीक आहे, तर याच्यामध्ये सर्वेक्षण भरलेले आहे परंतु अद्याप पुनर्वलोकनासाठी सबमिट केलेले नाही, अंतिम सबमिशनसाठी हे अद्याप प्रलंबित स्थितीत आहे। म्हणजे तुमचं जे आहे मित्रांनो, तुमच्या फॉर्मचं जे आहे सर्वेक्षण झालेलं आहे, तुमच्या फॉर्म चेक झालेला आहे, परंतु तो अधिकाऱ्यांनी रोखून ठेवलेला आहे। तो जेव्हा पूर्ण सबमिट करण्यात येईल, म्हणजे अधिकाऱ्याकडून पास करण्यात येईल, तेव्हा तुमच्या नावासमोर अप्रूव्हल येणार आहे। म्हणजे अधिकाऱ्यांकडे हे फॉर्म पेंडिंग आहे म्हणून याला पेंडिंग टू सबमिटेड लिहिलेलं आहे। ठीक आहे, याच्यानंतरचं जे आहे मित्रांनो ते आपण बघूया। याच्यानंतरचं आहे बघा, नंतरचं जे ऑप्शन आहे अप्रूव्ड, तर म्हणजे तुमचं जे आहे ते मंजूर करण्यात आलेलं आहे फॉर्म, म्हणजे सर्वेक्षण पुनर्वलोकन करून स्वीकारले गेलेले आहे, सबमिटेड करून आणखी कोणत्याही प्रकारची कारवाई करण्याची आवश्यकता नाही। म्हणजे तुमचा जो फॉर्म आहे तो स्वीकार केलेला गेलेला आहे, तुम्हाला आता कसल्याही प्रकारची जी आहे ती काही फॉर्ममध्ये छेडछाड करण्याची आवश्यकता नाही, किंवा कसल्याही प्रकारचं जे आहे ते अप्रूव्हल किंवा विदाउट अप्रूव्हलची वाट बघण्याची आवश्यकता नाही। तुम्हाला जे आहे ते लवकरात लवकर पैसे अकाउंटला येणे सुरू होणार आहे, याला आपण अप्रूव्हल म्हणणार आहोत। ठीक आहे, याच्यानंतरचं जे ऑप्शन आहे मित्रांनो, त्याच्यानंतरचे जे पुनर्वलोकन, तर म्हणजे सर्वेक्षण सध्या पुनर्वलोकनाद्वारे मूल्यांकन केले जात आहे, सबमिट फीडबॅक किंवा मंजुरीची वाट पाहत आहे। ठीक आहे, म्हणजे रिव्ह्यूसाठी तुमचा फॉर्म ठेवण्यात आलेला आहे। ठीक आहे, याच्यानंतरचं आहे रिजेक्टेड, म्हणजे नाकारले गेलेले अर्ज,
तर नाकारले गेलेले अर्ज जे आहे ते इथे दिसले जात आहे मित्रांनो. सर्वेक्षण पुनरावलोकन करून स्वीकारले गेले नाही, हे पुन्हा सबमिट केले जाऊ शकत नाही आणि आणखी कोणतीही कारवाई आवश्यक नाही. ठीक आहे, म्हणजे हे जे तुमचे फॉर्म आहे ते रिजेक्ट करण्यात आलेले आहे. तर रिजेक्ट कोणत्या कारणासाठी करण्यात आले आहे ते याच्यात कारण दाखवलेलं नाही. तर लवकरात लवकर नवीन फीचरसुद्धा याच्यामध्ये अपडेट होऊ शकते की तुमचा जो अर्ज आहे कोणत्या कारणास्तव नाकारण्यात आलेला आहे. ठीक आहे, तर मित्रांनो अर्ज नाकारला गेला असेल तर परत तुम्ही अर्ज करू शकता. ठीक आहे, तर तुम्हाला आणखी अर्ज करायचा असेल, ज्या लोकांचे अर्ज नाकारण्यात आलेले आहे, व्यवस्थित माहिती भरून आणखी अर्ज तुम्ही याच्यात करू शकता. त्यानंतरचा मित्रांनो कोणतीही कारवाई आवश्यक नाही असं आपल्याला सबमिट केलेल्या अर्जासमोर लिहिलेलं होतं. तर आता याच्यामध्ये तुम्ही बघू शकता, म्हणजे अप्रूव्हल जे अर्ज झाले त्याच्यावर कोणती कारवाई करणे आवश्यक नाही असं लिहून होतं. तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता अस्वीकृत संपादित करून पुन्हा सबमिट करू शकता. म्हणजे सर्वेक्षण पुनरावलोकन करून स्वीकारले गेले नाही, परंतु सबमिटरला बटन करून पुन्हा सबमिट करण्याचा पर्याय आहे. म्हणजे याच्यामध्ये तुम्ही एडिटिंग करून परत जे आहे ते अर्ज सबमिट करू शकता असं एक ऑप्शन याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारची माहिती आहे मित्रांनो. तर ज्या कोणाचं आता लिस्टसुद्धा वेबसाईटला येणे सुरू झालेलं आहे, ज्या लोकांनी फॉर्म भरलेले असेल त्यांच्या लिस्टसुद्धा यांनी सुरू झालेल्या आहे. तर ठीक आहे, ज्यांना आपल्या अर्जाची स्टेटस बघायची असेल मग तो ऑनलाईन असो किंवा ऑफलाईन असो ॲपमध्ये जाऊन तुम्ही बघू शकता. काही चेंजेस करायचे असेल तर चेंजेससुद्धा करू शकता. ठीक आहे, आणि तुमचा अर्ज पेंडिंग आहे, रिजेक्ट झाला आहे की अप्रूव्हल झाला आहे हे सुद्धा तुम्ही या ॲपच्या माध्यमातून बघू शकता. ठीक आहे, अशीच माहिती आणखी समोर येणार आहे आणि भरपूर काही योजना आहेत मित्रांनो. त्या योजनासुद्धा लवकरात लवकर ज्या आहेत त्या पब्लिश होणार आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या, आणि काही पब्लिश झालेल्या आहे. या योजनेव्यतिरिक्त आणखी चांगल्या योजना त्याची माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.